नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या नवीन आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सिरीजला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण ओरिजिन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स, जे आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधाचं ओरिजिन आहे, जिथनं ते सुरुवात झालेली आहे, त्या गोष्टीला बघणार आहोत. अभ्यासाला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या मोस्टली आंतरराष्ट्रीय संबंध बऱ्याच काळाआधी सुरू झालेले आहेत, पण इंटरनॅशनल रिलेशन्स ॲज अ डिसिप्लिन या गोष्टीला आपण आज बघणार आहोत. त्याचे वेगवेगळे विचार प्रणाली जे आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधातले विचार प्रवाह जे आहेत, ते आपण आज डिस्कस करणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिले सुरू करूयात इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत त्याची अभ्यास म्हणून सुरुवात कुठनं झाली. तर याची सगळ्यात पहिले सुरुवात झालेली आहे USA मध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स मध्ये 1914. हे लक्षात ठेवा तुम्ही, युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स मध्ये इथे याची फर्स्ट चेअर स्थापन झाली. पहिली चेअर जी आहे ती युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स USA मध्ये स्थापन झाली आणि त्याच्यामुळेच बरेचसे जे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत, जे अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ आहेत, पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत, ते याला अमेरिकन सोशल सायन्स असं संबोधताना आपल्याला दिसतात. ते मोस्ट ऑफ द टाइम्स याला अमेरिकन असं क्लेम करतात. बरेच वेळा अशा गोष्टी होतात की ज्या लोकली फाउंड होतात किंवा लोकली इन्व्हेंट होतात किंवा लोकली ते क्लेम केले जातात, त्याला आपण त्या देशाचं नाव देतो किंवा त्याला आपण त्या देशाची जनक, त्या देशाने त्या गोष्टीला जन्म दिलेला आहे असं म्हणतो. याच प्रकारे तिथले अमेरिकन सोशल सायंटिस्ट त्याला अमेरिकन सोशल सायन्स असं म्हणताना आपल्याला दिसतात. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय की जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, इंटरनॅशनल पॉलिटिक्स ज्याला म्हणतो आपण. आता इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्सचा डिफरन्स जो आहे तो आपण येताना काही व्हिडिओज मध्ये बघणारच आहोत, पण तुम्ही आता याला सिमिलर कन्सेप्ट म्हणून पकडत चला. तर इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये ज्या कन्सेप्ट आहेत, जे विचार प्रवाह आहेत, ते आपण आता बघणार आहोत. तर पहिला विचार प्रवाह जो आपल्याला अभ्यासायचा आहे आपल्या सिलेबस नुसार तो आहे आयडियलिझम, ज्याला आपण आदर्शवाद असं म्हणतो. त्यानंतर सेकंड थॉट जो येतो आपल्याकडे तो आहे रिअलिझमचा, ज्याला आपण वास्तववाद असं म्हटलेलं आहे. तिसरा थॉट जो आहे किंवा तिसरा विचार प्रवाह जो आहे तो आहे मार्क्सिस्ट. याला आपण सोशलिस्ट सोबत पण कधी कधी सिमिलर पकडतो किंवा वेगवेगळा जिथे अभ्यास आहे तिथे वेगवेगळे आपण मेन्शन करतो. मोस्ट ऑफ द टाइम मार्क्सिस्ट, सोशलिस्ट याला आपण, तुम्ही जर वेस्टर्न पॉलिटिकल थॉटची सिरीज कव्हर केलेली असेल चॅनलवरची तर तुम्हाला ते लक्षात येईल मी काय म्हणतोय. तर याला आपण मार्क्सवादी विचार प्रवाह म्हणतो. आणि चौथा जो महत्वाचा आहे आपण ज्याला म्हणतो पोस्ट मॉडर्निझम, मॉडर्निस्ट पर्स्पेक्टिव्ह, ज्याला आपण नव आधुनिक विचार प्रवाह असं म्हणतात. या नव आधुनिक मध्ये काय काय येतं तर याच्यात आपल्याला फेमिनिस्ट थेअरी येतात, स्त्रीवादी चळवळी ज्या आहेत आंतरराष्ट्रीय संबंधाशी रिलेटेड त्या येतात. त्यानंतर एन्व्हायरमेंटलिझम येतं, पर्यावरणवादी चळवळी येतात. अशा प्रकारच्या ज्या नव आधुनिक चळवळी आहेत त्या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या रिलेशन मध्ये आपण यामध्ये बघणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिले सुरुवात करताना आज आयडियलिझम पासून करणार आहोत. आता आपण स्कूल ऑफ आयडियलिझम जे बघतोय म्हणजे आपण आदर्शवादी विचार प्रवाह जो आहे आंतरराष्ट्रीय संबंधातला तो अभ्यासणार आहोत. तर मी तुम्हाला सांगितलं की हा कालखंड केव्हा सुरू झालेला होता, 1914चा. तर आता आपल्याला कोणतेही थिंकर्स जे असतात किंवा सामाजिक शास्त्रज्ञ जे असतात त्यांना थेअरीज मांडायच्या होत्या. आणि थेअरीज ह्या नेहमी कशासाठी असतात तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मांडलेले असतात. जे लेटेस्टचे प्रॉब्लेम्स असतात त्याचे अनालाइज करून त्याचं काही सोल्युशन द्यायसाठी मांडलेले असतात. तर आपल्या सगळ्यांना माहितीये की हा जो कालखंड होता हा वर्ल्ड वॉर 1चा होता. याच्यात वर्ल्ड वॉरचा हा कालखंड असल्यामुळे तो वर्ल्ड वॉर टाळण्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या थिअरीज मांडता येतील किंवा कुठल्या गोष्टी सांगता येतील याचा या शास्त्रज्ञांनी आपल्याला विचार केलेला आपल्याला या थिअरीज मध्ये दिसतो. आता ह्या सगळ्या आयडियलिस्टच्या थिअरीमध्ये सगळ्यात महत्वाचं नाव जर आपल्याला कुठलं मेन्शन करायचं असेल तर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जे आहेत विड्रो विल्सन यांनी यांचं 14 पॉइंट स्पीच, जे 14 पॉइंट स्पीच आहे ते मांडलेलं आहे, हे आपल्याला बघायचं आहे. यामध्ये त्यांनी वेगवेगळे आयडियलिस्ट म्हणजे आदर्शवादी गोष्टी सांगितल्या जेणेकरून आपल्याला युद्ध टाळता येईल किंवा भविष्यात युद्ध टाळता येईल किंवा युद्धाला कसं कंट्रोल करता येईल या गोष्टीसाठी काही उपाय आपल्याला सुचवलेले आहेत. तर सगळ्यात पहिले वुड्रो विल्सन आपल्याला काय सांगतात, ते म्हणतात युद्ध टाळण्यासाठी तुम्ही सगळ्यात जास्त प्रमोट केलं पाहिजे डेमोक्रेसीला. डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकशाही. आपण लोकशाहीला जास्तीत जास्त देशांमध्ये
पोचवलं पाहिजे. सगळ्यात जास्त जिथे राजेशाही आहे, हुकुमशाही आहे, हे सगळे देश लवकरात लवकर जास्त सत्तेसाठी युद्धावर जातात. त्याच्यामुळे ते म्हणतात जिथे लोकशाही असते ते पीसफुल नेशन असतात यांच्यामध्ये, तिथे शांती असते. त्याच्यामुळे ते म्हणतात की सगळ्यात जास्त आपण काय प्रमोट केलं पाहिजे, तर लोकशाही प्रमोट केली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा ते आपल्याला सांगतात फ्री ट्रेडचा. ते म्हणतात फ्री ट्रेड आपल्याला सगळीकडे केला पाहिजे. टॅक्सेशन नाही, दळणवळण जे आहे गुड्स अँड सर्व्हिसेसचं जे तुमच्या वस्तू आणि तुम्हाला सेवा पुरवायच्या आहेत सगळ्या देशांना, ज्याने त्यांची आर्थिक व्यवस्था सगळी प्रबळ होणार आहे, त्याला शक्ती मिळणार आहे, त्याच्यासाठी फ्री ट्रेड करणं खूप गरजेचं आहे. तर मग दुसरा उपाय जे आपल्याला ते सांगतात त्यांच्या 14 पॉइंट स्पीच मध्ये, तो आहे फ्री ट्रेडचा. तिसरा मुद्दा आपल्याला ते परत सांगतायत फ्री नॅव्हिगेशनचा. आता काय होतं की आता तुम्ही नॅव्हिगेशनचा जेव्हा अभ्यास करताय, नॅव्हिगेशन म्हणजे काय, समुद्रामध्ये प्रवास करत असताना काही बाउंड्रीज ठरवून दिलेल्या आहेत. 120 नॉटिकल माइल्स पर्यंत त्या देशाची बॉर्डर असते. पण नॅव्हिगेट करताना एखादा देश समजा इथे आहे, भारत आहे, इकडे आता खाली आपल्याला आफ्रिकन कंट्रीज आहे, इकडनं जेव्हा आपण जातो इंडियन ओशन मधनं, तेव्हा समजा एखाद्या देशाचं इंडियासोबत जमत नसेल तर मग इथनं जी जहाज चालली त्यावरती इंडिया अटॅक करेल. तर तसं नसलं पाहिजे. त्यांना फ्री ट्रेडची व्यवस्था असली पाहिजे, फ्रीली नॅव्हिगेट करता आलं पाहिजे. इथनं त्यांना श्रीलंका, इकडे त्यांना थायलंड वगैरे, इकडे त्यांना व्यवस्थित सगळीकडे फ्री नॅव्हिगेशन. सांगायचं एवढंच आहे की मला फ्री नॅव्हिगेशनचा पॉईंट त्यांनी मांडला होता वुड्रो विल्सन. नॅव्हिगेशन म्हणजे फ्री, तुम्हाला समुद्री प्रवास जो आहे तो तुम्हाला मुक्त संचार करता आला पाहिजे. फ्री ट्रेड राबवता आल्यासाठी फ्री नॅव्हिगेशन असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर चौथा ते एक्सप्लेन करतात आपल्याला पॉइंट, त्यामध्ये ते म्हणतात लीग ऑफ नेशन फॉर्म करा. लीग ऑफ नेशन काय, त्याला आपण मराठीत काय म्हणतो तर राष्ट्रसंघ. राष्ट्रसंघाची निर्मिती करा. याची निर्मिती पण झाली होती. आपण जेव्हा पुढे पुढे आता त्याचा अभ्यास करू, आता तुम्हाला माहित पण असेल, तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचा जेव्हा अभ्यास करसाल किंवा आपण आपली जेव्हा वर्ल्ड हिस्ट्रीची सिरीज सुरू करू त्यामध्ये मी कव्हर करेल. तर राष्ट्रसंघाची स्थापना झाली पाहिजे. यांनी काय होईल की एक वर्ल्ड गव्हर्नमेंट किंवा वर्ल्ड लॉस तयार होतील, जागतिक कायदे तयार होतील. याच्या अगोदरची जी परिस्थिती होती त्याच्या अगोदर कुठलीही अशी आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात नव्हती. त्याच्यामुळे ते म्हणतात की अशी आंतरराष्ट्रीय संघटना जी सगळ्यांवरती एका प्रकारे नियंत्रण किंवा बंधन आणेल, अशा प्रकारची संघटना तयार करणं गरजेचं आहे. आणि पाचवा आणि शेवटचा सल्ला ते आपल्याला जो देतात ते म्हणतात बॅलन्स ऑफ पॉवरला रिप्लेस करायचंय. बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे याला तुम्ही सत्ता समतोल असं म्हणा. या कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहोत डिटेल्समध्ये. फक्त तुम्ही आता लक्षात घेत चला की काय म्हणणं काय आहे एक्झॅक्टली वुड्रो विल्सनचं, एवढं तुम्ही लक्षात ठेवत चला. याला रिप्लेस कशाने करायचंय तर कलेक्टिव्ह सिक्युरिटीने रिप्लेस करायचंय, म्हणजे सामूहिक सुरक्षितता. तुम्हाला एक लक्षात आलं असेल या वर्ड्सवरनं की सत्ता समतोल केव्हा करावं लागणार आहे, जेव्हा सत्तेसाठी स्पर्धा होणार आहे. आणि ह्या सत्तेच्या बॅलन्स करण्यामध्ये वेगवेगळे देश, आता सत्ता समतोल तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सांगतो. समजा आता पाकिस्तानने कधी लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे वेपन्स घेतलेत, तर इंडियाला पण तेवढ्याच लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे वेपन्स घ्यावे लागतात. याच्यामुळे काय होते, आर्म्स रेस तयार होते. पण आपल्याला बॅलन्स करायसाठी पॉवर, ही जी सत्ता आहे ही समतोल करायसाठी आपल्याला पण ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी घ्यावी लागते. आणि याने करून काय होतं की स्पर्धा होते आणि युद्ध परिस्थिती तयार होते आणि युद्ध होतातही. त्याच्यामुळे ते म्हणतात की बॅलन्स ऑफ पॉवरला कशाने रिप्लेस करायचं आहे तर सामूहिक सुरक्षिततेने. ज्याच्यामुळे काय होईल की एखाद्या देशात एक सामूहिक सुरक्षिततेचं वातावरण तयार होईल, जेणेकरून स्पर्धा होणार नाही किंवा सत्ता समतोल करण्याची आवश्यकता पडणार नाही. आता नवीन जागतिक ऑर्डर तयार करण्यासाठी वुड्रो विल्सननी हे सगळे आपल्याला प्रिन्सिपल्स मेन्शन केलेत. आणि हेच पुढे जाऊन अमेरिकन परराष्ट्र धोरणाचे महत्वाचे पिलर्स बनले. आता आपल्याला वुड्रो विल्सन बद्दल जर थेरी विचारली कुठली, तर आपल्याला हे त्याच्यात 14 पॉइंट स्पीचचे मी जसं सांगितलं इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्हाला मेन्शन करता आले पाहिजे. आणि अमेरिकन फॉरेन पॉलिसी म्हणजे अमेरिकन परराष्ट्र धोरण जे आहे त्याचे मेन पिलर्स जर तुम्हाला सांगायचे म्हटले तर तुम्ही रेफरन्स द्यायचा आहे वुड्रो विल्सनच्या 14 पॉइंट स्पीच मधल्या या 5 मुद्द्यांचा. आता आपण यांना आदर्शवादी का बरं म्हणतो, वुड्रो विल्सननी जे आपल्याला एक्सप्लेन केलंय यांना आपण आदर्शवादीच्या गटात का बरं टाकतो, आपण यांना आयडियलिस्ट का बरं म्हणतो. कारण यांनी जे राष्ट्रसंघ आपल्याला स्थापन करायला सांगितला होता, तो राष्ट्रसंघ स्थापन केल्यावर पण फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर स्थापन झाला. राष्ट्रसंघाची स्थापना जी आहे ही पहिल्या महायुद्धानंतर झाली, विश्वयुद्ध जे होतं आपलं, त्यानंतर आपण राष्ट्रसंघाची स्थापना केली.
पण वर्ल्ड वॉर II झालं ना, हे थांबवता आलं का राष्ट्रसंघाला? त्याच्यामुळे हे खूप आदर्शवादी लोक होते बा, यांनी आदर्शवादातून ही संघटना स्थापन केली, पण ती फेल झाली. आणि त्याच्यामुळे ते काही वास्तववादी अप्लिकेबल नव्हतं, ते रिअलिझम मध्ये काही कामात आलं नाही, रिअलिस्ट फेज मध्ये ते कुठल्या कामात आलं नाही. त्याच्यामुळे आपण त्यांना आयडियलिस्ट या कॅटेगरीमध्ये टाकतो. तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधात आयडियलिझम म्हणजे काय एक असं इंट्रोडक्टरी फेज मध्ये कळालं असेल. आता पुढे जसं जसं डिटेलमध्ये जाऊ तसं मी अजून एक्सप्लेन करत चालेल. आता सध्या तरी तुम्ही आयडियलिस्ट जे आहेत या लोकांना काय म्हणसाल, की जे लोक वॉर अवॉइड करायला बघतात, यांना वॉर नकोय, यांना काय पाहिजे, पीस पाहिजे, युद्ध नकोय, शांतता प्रस्थापित करायची आहे आणि ती शक्य आहेत ते म्हणतात. कशा पद्धतीने, तर ते वुड्रो विल्सनचे तुम्ही पॉइंट लक्षात ठेवत चला, ते मेन पिलर्स आहेत आयडियलिझमचे. तर अशा पद्धतीने ते काय म्हणतात की वॉर अवॉइड करायचंय, पीस प्रस्थापित करायचंय. अशा लोकांना आपण काय म्हणतो की ते आयडियलिस्ट आहेत. ते म्हणतात सगळ्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते, सगळे देश एक दुसऱ्याचे मित्र बनू शकतात आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित होऊ शकते. याच्या विरुद्ध गट आपण बघणार आहोत. पण एक आयडियलिस्टला तुम्ही आता लक्षात आलं असेल, तुम्हाला लक्षात नसेल आलं तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मी नोट्स जेव्हा रेफर करणार आहात या लेक्चर नंतर, तेव्हा तुम्हाला सगळ्या या गोष्टी इझिली समजणार आहेत. आता याच्या विरुद्ध आयडियोलॉजी जी आहे, जी मी तुम्हाला सांगितलं, जे रिअलिस्ट आहेत, आता हे काय करतात, वास्तववादी. याच्या नावामध्येच काय दिसतंय आपल्याला की ते रिअलिस्ट पर्स्पेक्टिव्हनी जगाच्या इंटरनॅशनल पॉलिटिक्सला बघतात. ते काय म्हणतात की दोन देश कधीच मित्र नाही असू शकत. देर इज ऑलवेज स्ट्रगल फॉर पॉवर. सत्तेसाठी नेहमी दोन देशांमध्ये संघर्ष असणार आहे. आता तुम्ही जेव्हा ह्युमन नेचरशी रिलेट करता, तुम्हाला हे लवकर कळेल. जेव्हा तुम्ही मानवी स्वभावाशी कम्पेअर करून बघसाल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी लवकर कळतील. याच्यासाठी तुम्ही काय करा, अगोदर वेस्टर्न पॉलिटिकल थॉटची जी सिरीज आहे ना ती कव्हर करा. त्याने बऱ्याच गोष्टी बेस क्लिअर होतोय समजायला. तर यांचं आता रिअलिझमकडे येऊ आपण. रिअलिस्ट लोक काय म्हणतात की दोन देश नेहमी सत्तेसाठी संघर्ष करणार आहे, त्याच्यामुळे एकतर ते कधी वॉरमध्ये असणार आहे किंवा वॉरच्या तयारीमध्ये, प्रिपरेशन स्टेजमध्ये. दोन्हीपैकी एकच स्टेज असू शकते दोन देशांमध्ये. एकतर ते वॉरच्या स्टेजमध्ये असतील किंवा प्रिपरेशन ऑफ वॉरच्या स्टेजमध्ये. पीस वगैरे प्रस्थापित होणं काही शक्य नाही. हा एक्झॅक्टली अपोजिट व्ह्यू आहे कशाचा, आयडियलिझमच्या. म्हणजे आपण आता वास्तववाद म्हणजे आदर्शवाद बघितला, त्याचा अपोजिट व्ह्यू कुठला आहे, तर आदर्शवाद. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काय झालं की वर्ल्ड वॉर II आटपला. त्यानंतर मग परत US प्रेसिडेंट जे होते रूझवेल्ट यांनी परत यांची थेअरी मांडली. यामध्ये ते काय म्हणतात की आता आपल्याला जगामध्ये दोन गोष्टी करायला पाहिजेत. जर आपल्याला शांतता हवी आहे तर आपण त्यामध्ये दोन गोष्टी करायला पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे युनायटेड नेशन्सची स्थापना करायला पाहिजे. म्हणजे पहिले राष्ट्रसंघ स्थापन केला होता, आता आपण युनायटेड नेशन्स स्थापन करतो आहे. युनायटेड नेशन्सला आपण काय म्हणतो तर संयुक्त राष्ट्र. हे कन्फ्यूज करू नका तिकडे. संयुक्त राष्ट्र आणि राष्ट्रसंघ या दोन्ही वेगवेगळ्या संघटना आहेत. राष्ट्रसंघ जेव्हा आहे तर ते पहिल्या महायुद्धानंतर, विश्वयुद्धानंतर, आणि संयुक्त राष्ट्र जे आहे ते सेकंड वर्ल्ड वॉर नंतर. आणि सेकंड जी कन्सेप्ट ते सांगतात की ब्रिटन वुड्स इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे सरळ सरळ आर्थिक संघटना पण एक असल्या पाहिजे ज्या आर्थिक गोष्टीला कंट्रोल करतील. त्यामध्ये मग IMF आलं, मॉनिटरी फंड इंटरनॅशनल, वर्ल्ड बँक आलं आणि गॅट आली. त्याच्यानंतर WTO झालं. त्यांनी हे दोन सोल्युशन्स US प्रेसिडेंट रूझवेल्टनी आपल्याला सेकंड वर्ल्ड वॉर नंतर मेन्शन केलेत. आता हे सगळं मेन्शन केल्यावरती याला चॅलेंज तर येणार होता. जसं राष्ट्रसंघाला चॅलेंज तयार झाला आणि राष्ट्रसंघ फेल झाला, तसं युनायटेड नेशन्स फॉर्म झाल्या याला चॅलेंज सगळ्यात पहिले मिळाला दोन गोष्टींनी. एक मिळाला कम्युनिस्ट ब्लॉकने, म्हणजे ज्यामध्ये USSR, चायना अशा कंट्री होत्या. ह्या कंट्रीजनी ह्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्सला विरोध तर केलाच, पण ह्या सगळ्या गोष्टीं थ्रू आपल्याला जागतिक शांतता मिळेल किंवा या पूर्ण कन्सेप्टलाच त्यांनी पर्टिक्युलरली विरोध केला. त्यानंतर दुसरं चॅलेंज आलं नॅम कंट्रीज कडनं. नॅम कंट्रीज कुठल्या, तर मग तिसऱ्या थर्ड वर्ल्ड कंट्रीज, जे आपण तिसरं जग म्हणतो, जे विकसनशील किंवा जे वसाहती होत्या ब्रिटिश लोकांच्या, अमेरिकन लोकांच्या, त्या आता इंडिपेंडंट झालेल्या होत्या.
आणि ते एक विकसनशील किंवा विकसित देश होते, ज्यांचा विकास अजून व्हायचा बाकी होता, त्यांचा एक गट तयार झाला. आणि हे आपण आता पूर्ण थिअरी बघूयात की वर्ल्ड हिस्ट्रीच्या टायमाला एक बॅकग्राऊंड घेणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला या गोष्टी कळणार आहेत. सध्या तुम्ही एवढं समजून घ्या की युएसचे प्रेसिडेंट जे होते रूझवेल्ट, त्यांनी आपल्याला 2 सोल्युशन दिले, कुठले? युनायटेड नेशन्सचे आणि ब्रिटन वूड इन्स्टिट्यूशन. ज्याच्यात त्यांनी काय सांगितलं? संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली पाहिजे आणि जागतिक आर्थिक संघटना तयार झाल्या पाहिजे, जसं की IMF, वर्ल्ड बँक, गॅट, ज्याचं नंतर WTO झालं. इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आता मी तुम्हाला एक ओव्हरऑल आपण शीतयुद्धाची जी कन्सेप्ट आहे ती लक्षात घेऊयात. आता शीतयुद्ध म्हणजे काय? तर जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं, वर्ल्ड वॉर 2 नंतर 2 मेजर सुपर पॉवर्स राहिल्यात, USA आणि USSR. आता काय झालं की सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये तुम्ही बघितलं असेल हिरोशिमा अँड नागासाकी हे सरळ सरळ न्यूक्लिअर वेपन्स आले होते. न्यूक्लिअर वेपन्स आल्यामुळे काय झालं की एक ऑटोमॅटिक डेटरन्स तयार झालं, एक भीती तयार झाली की अमेरिकेने रशियावर न्यूक्लिअर वेपन अटॅक केला तर पूर्ण जगाचंच अस्तित्व धोक्यात येईल. त्याच्यामुळे काय होत होतं की न्यूक्लिअर वेपन्स कोणी युज नव्हतं करत. लवकर युद्धावर जाणं आता शक्य नव्हतं पहिल्यासारखं. जसं ट्रेडिशनल वेपन्स युज करून लगेच सगळे देश युद्धावरती जायचे, आता तेवढं ते जसं डायरेक्टली जाणं थोडंसं अवघड झालं. त्याच्यामुळे एक प्रकारचं जे युद्ध ह्या 2 देशांमध्ये होत होतं एक शीतयुद्ध होतं. यामध्ये डायरेक्ट वॉरवरती कोणी जात नव्हते. हे 2 देश तेव्हा त्या काळात डायरेक्ट वॉरवरती नाही गेले, तर कुणाच्या तरी माध्यमातून किंवा दुसरीकडे कुठेतरी काही युद्ध होत असेल तर मग तिकडे मटेरियल सप्लाय करून किंवा त्या गोष्टी करून अशा प्रकारे हे शीतयुद्ध चालत होतं. आता ह्या झाल्या 2 मेजर सुपर पॉवर कंट्रीज. यांच्याकडे त्या काळात पैसा पण होता आणि आर्थिक आणि वेपनचं पण बळ होतं. दोन्ही गोष्टी यांच्याकडे होत्या. पण जे नवीन कॉलोनीज होत्या, ज्या नवीन वसाहती होत्या, ब्रिटिश लोकांच्या ज्या वसाहती आत्ताच इंडिपेंडंट झालेल्या होत्या, त्यांना हे सगळं परवडणारं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी मी आता जे तुम्हाला सांगितलं की नॅम नॉन अलाइंड राहण्याचा, म्हणजे एकतर काय झालं, जग वाटल्या गेलं 2 देशांमध्ये. म्हणजे आता तुम्ही जर आता इकडे बघा, हे जे याला वर्ल्ड पकडा, तर वर्ल्ड एकतर USA मध्ये डिवाइड झालं होतं, नाहीतर रशियाच्या ब्लॉकमध्ये डिवाइड झालं होतं. आणि प्रत्येक कंट्रीला कुठे ना कुठे आपलं स्थान नोंदवायचं होतं की आम्ही एकतर तुमच्या सपोर्टमध्ये आहोत किंवा रशियाच्या सपोर्टमध्ये, US किंवा रशिया दोन्हीपैकी एक साईड निवडायची होती. आणि त्यामध्ये आता तिसरी साईड तयार झालेली होती, त्याला आपण नॅम म्हणतो. यांना दोन्हीही गटात जायचं नव्हतं. का बरं? तर ह्या नवीन वसाहती होत्या आणि यांच्या लक्षात आलं होतं की हे जे 2 देश आहेत हे आपला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या शीतयुद्धामध्ये वापर करून घेणार आहेत. तर असं न होता आपल्याला नॉन अलाइंड कसं राहता येईल या पद्धतीचा एक स्टँड घेऊन नॉन अलाइंड मुवमेंट जी आहे ती अस्तित्वात आली. तर नॅम एक चॅलेंज मी जे तुम्हाला सांगितलं, रूझवेल्टच्या ज्या ऑर्गनायझेशन त्यांनी सांगितलं, त्याला पहिला चॅलेंज मिळाला नॅम ऑर्गनायझेशन कडनं आणि दुसरा चॅलेंज कुठनं मिळाला होता तर कम्युनिस्ट ब्लॉक कडनं. आता हे कम्युनिस्ट ब्लॉक काय आहे? तर हा आपण कम्युनिस्ट ब्लॉक जो आहे तो समजून घेऊयात. जग काय झालं ना, डिवाइड झालं आता USA आणि USSR मध्ये. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया ह्या 2 देशांमध्ये जग डिवाइड झालं. जिओग्राफिकली पण डिवाइड झालं होतं. ती लाईन मी तुम्हाला माहिती आहे बर्लिन वॉलची जी आहे. आपण जेव्हा वर्ल्ड हिस्ट्रीची सगळी सिरीज सुरू करू आपली, त्याच्यामध्ये डिटेल सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. पण आता जग सध्या तुम्ही शॉर्ट मध्ये समजून घ्या, डिवाइड झालेलं होतं 2 देशांमध्ये, अमेरिका आणि USSR म्हणजे सोव्हिएत रशिया. रशियाचं विघटिकरण झाल्यानंतर आपण त्याला रशिया म्हणतो, त्याच्या अगोदर ते सोव्हिएत रशिया होतं. याच्यामध्ये डिवाइड झालं होतं जग. तर हे फक्त जॉग्राफिकली नव्हतं डिवाइड झालं, तर आयडिओलॉजिकली झालं होतं. इकडे सगळ्यात जास्त काय होतं, भांडवलदार आणि इकडे समाजवाद. शॉर्ट मध्ये कन्सेप्ट तुम्हाला अशी सांगतो की इकडे मार्केट ओरिएंटेड सगळ्या गोष्टी चालत होत्या. प्रायव्हेटायझेशन, सगळ्या गोष्टींचं प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे, कॉम्पिटिशन बेस्ड. आणि इकडे नाही, सगळ्यांना समान गोष्टी असल्या पाहिजे, समान अधिकार असले पाहिजे, प्रॉपर्टी राईट सगळ्यांना सारखे असले पाहिजे, सगळ्या देशांनी समाजासाठी काम केलं पाहिजे, एक समाजवादी संघटना म्हणून देशाने काम केलं पाहिजे. तर इकडे या कन्सेप्ट मध्ये असं होतं की देशाने फक्त पोलिसमॅन म्हणून काम केलं पाहिजे. जर कॉम्पिटिशन होती आहे तर तिकडे पोलिसमॅन म्हणून, म्हणजे तिथे शांतता प्रस्थापित करणे एवढंच फक्त राज्याचं काम आहे. बाकी कॉम्पिटिशन ती फ्री अँड फेअर झाली पाहिजे, एवढंच देशाचं काम मर्यादित केलेलं होतं इकडे या आयडिओलॉजीज मध्ये.
आता या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. हे सुरू झालं होतं आपलं शीतयुद्धाचा काळ. हा चालला 1991 1991 पर्यंत. मग काय झालं अचानक असं कसं ठरलं की युएसए जिंकला आणि युएसएसआर हरला? तर आता ती एक कन्सेप्ट लक्षात घेऊया आपण जर्मनीची. तर एक्झॅक्टली काय झालं माहितीये का की रशियाचं विघटीकरण जेव्हा झालं, जेव्हा युएसएसआर हा रशियामध्ये ट्रान्सफॉर्म झाला, आपण म्हणतो ट्रान्सफॉर्म झाला म्हटल्यापेक्षा विघटीकरण झालेलं आहे, डिसइंटिग्रेशन त्याला आपण म्हणतो. युएसए सोबत जो आयडिओलॉजिकल वॉर सुरू होता, मी जे सांगितलं की भांडवलशाही वर्सेस समाजवादी जो पक्ष होता, जो कम्युनिस्ट गट होता पूर्ण साम्यवादी, तो हारला इकडे उदारमतवादी किंवा भांडवलशाही वर्गापुढे. तर मग काय झालं होतं की हे जे जग होतं आता हे एक ध्रुवी झालं होतं, याच्यात युएसए जिंकला होता. तर हा कशा पद्धतीने जिंकला एक्झॅक्टली, तर हे कुठनं सुरू झालं, तर 1990 to 91 या काळात ही गोष्ट घडली. तर जे बर्लिन शहर होतं, आता जसं जग पूर्ण डिवाइड झालं होतं दोन ग्रुप्समध्ये, या दोन टीम लिडर्स होते रशिया आणि युएसए, या दोन जणांमध्ये पूर्ण जग डिवाइड झालेलं होतं. तसंच हे बर्लिन शहर मधनं ही भिंत गेली. मग जी डिव्हिजनची भिंत आहे, तर अर्ध बर्लिन शहर जे होतं त्यावरती युएसएचं इन्फ्लुएन्स होतं आणि अर्ध्या याच्यावरती युएसएसआरचं होतं. त्याच्यामुळे इकडे बऱ्याच गोष्टी ज्या होत्या युएसएच्या गटामध्ये त्या आपल्याला बघायला मिळतात की प्रायव्हेटायझेशन, जसं आपल्याला आजच्या काळात प्रायव्हेट हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट स्कूल्स यांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आणि क्वालिटी चांगली बघायला मिळते, तशी ह्या भागात व्हायला लागलं. इकडे व्यापार वाढायला लागला, इकडच्या लोकांची प्रगती व्हायला लागली आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडे राहणाऱ्या लोकांना दिसत होत्या. त्यामुळे काय होत होतं की एकाच गावातले लोक एक वेगळ्या दिशेने विकास करतायत आणि ते दुसऱ्या भागातले, इकडे काय झालं की साम्यवादी किंवा समाजवादी कन्सेप्ट असल्यामुळे शासनाचा जास्तीत जास्त खर्च जो आहे तो ह्या सगळ्या सुविधा पुरवण्यामध्ये जायचा. त्याच्यामुळे तिकडे फ्री ट्रेड नव्हतं, सगळ्या कंपनीज गव्हर्नमेंट ओन करायचं. आणि जेव्हा सगळ्या गोष्टीमध्ये गव्हर्नमेंट असतं तेव्हा आपण बघितलेलं आहे की खाजगीकरणाचे जे फायदे होतात ते इकडे आपल्याला बघायला नाही मिळाले. त्याच्यामुळे इकडच्या लोकांची प्रगती थोडी कमी मागे होती किंवा ते तेवढे प्रगत नव्हते. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की इकडे जी कन्सेप्ट आहे तीच आपल्याकडे असली पाहिजे आणि अशा प्रकारे युएसए जो आहे तो आयडिओलॉजिकल वॉर त्याचा जिंकताना आपल्याला इथे दिसला. मग ही वॉलची फॉल कशाला म्हणतो आपण, त्या लोकांनी ही भिंत तोडून टाकली आणि हे शहर एक पूर्ण युएसएच्या इन्फ्लुएन्स अंडर आलं. अशा प्रकारे जर्मनीचं जे बर्लिनची वॉलची जी फॉल आहे, जी वॉल पडते बर्लिनला, त्यानंतर रशियाच्या विघटीकरणाला सुरुवात झाली. अशा बरेच कन्सेप्ट घडले, महत्वाच्या गोष्टी घडल्या ज्याने रशियाचं विघटीकरण झालं किंवा रशिया आयडिओलॉजिकल वॉर हारला. पण त्यातली सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट ही आपल्याला बर्लिन वॉलची बघायला मिळते. तर आपण आज काय बघितलं की सेकंड वर्ल्ड ऑर्डर जी आहे, सेकंड वर्ल्ड ऑर्डर मी तुम्हाला आता सांगितली. तर यामध्ये आपण आता समराईज करूयात की आपण पूर्ण याच्यामध्ये आपल्या लेक्चरमध्ये आज काय काय बघितलं. तर सगळ्यात पहिले आपण ओरिजिन बघितला इंटरनॅशनल रिलेशन्सचा. त्यानंतर आपण वेगवेगळे विचार प्रवाह बघितले, आयडिओलॉजीज बघितल्या इंटरनॅशनल रिलेशन्स मधल्या. त्यानंतर आपण फेजेस बघितले आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला फेज बघितला तो वर्ल्ड वॉर 1च्या वेळेसचा. सेकंड फेज बघितला वर्ल्ड वॉर 2च्या नंतरचा, जो मी तुमच्यासोबत आता डिस्क्राईब केला. पहिल्यामध्ये आपण राष्ट्रसंघाची स्थापना केली, मग इकडे संयुक्त राष्ट्र, इथपर्यंत लक्षात आलं. आता तिसरा फेज जो आला, तिसऱ्या फेज मध्ये आपल्याला इथे अमेरिका विन, एक ध्रुवी विश्वरचना तयार झाली. आणि या एक ध्रुवी विश्वरचनेनंतर बऱ्याच सायंटिस्ट जे होते, सोशल सायंटिस्ट, त्यांनी सांगितलं इथे आता एंड ऑफ हिस्ट्री झालेली आहे. एंड ऑफ हिस्ट्री झालेली, इथे इतिहासाचा अंत झालेला आहे. आता इथून पुढे अमेरिकनच फिलॉसॉफी राहणार आहे. अमेरिकेचा आता उदारवादी विचारसरणीचा आता विजय झालेला आहे. आता इथून पुढे जगामध्ये याच सगळ्या गोष्टी चालणार आहेत. पण असं ऍक्च्युअली झालं नाही, कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये माहिती आहे कुठल्याही गोष्टी स्थिर नसतात, त्या बदलत राहतात कंटिन्यू. आणि याला सगळ्यात मोठा चॅलेंज आपल्याला या आयडिओलॉजी, आपण जे पहिले आता आदर्शवादी जो सिद्धांत बघितला, याला सगळ्यात मोठा चॅलेंज कशापासून मिळाला, रिअलिझम थेरी पासून, म्हणजे ज्याला वास्तववादी दृष्टिकोन म्हणतो त्यातनं सगळ्यात मोठा चॅलेंज मिळाला. आता आपल्याला दिसतंय की जगामध्ये सत्तेचे वेगवेगळे केंद्र आहेत. फक्त अमेरिकाच महासत्ता नाही, तर चायनाचा उदय होताना दिसतो, इंडिया मोठा होतोय. जेवढ्या पण ब्रिक्स नेशन्स आहेत, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, हे देश सगळे विकसित होत आहेत. आणि हे आता अमेरिकेच्या हेजेमनीला, जो एक ध्रुवी विश्वरचना आहे,
याला बहुध्रुवी विश्वरचना बनवण्यासाठी चॅलेंज करत आहेत. आणि एक दुसऱ्याला चॅलेंज करत असताना आपण बघितलं की आर्थिक परिस्थितीमध्ये पण आजच्या काळात आपण बघतोय की एक दुसऱ्यावरती हे देश इंटरडिपेंडंट झालेले आहेत, एक दुसऱ्यावर परस्परावलंबी झालेले आहेत. त्याच्यामुळे आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वास्तववादी सिद्धांत काय आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा तिथून अभ्यास सुरू करणार आहोत. आय होप मित्रांनो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये ते मेन्शन करा. टेलिग्राम वरती पण सेम नावाने चॅनल आहे ज्यामध्ये मी लेटेस्ट अपडेट्स आपल्या चॅनलशी रिलेटेड किंवा एक्झामशी रिलेटेड पोस्ट करत असतो. तुम्ही टेलिग्राम वरती पण त्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.